बाप्पासाठी रोज काही ना काही गोडाधोडाचे पदार्थ बनत असतात। बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असते। शेफ यशोधनने बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय पदार्थ केलाय पाहूयात। नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहे शेफ यशोधन देशमुख, तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। गणेशोत्सवाची धामधूम अगदी सुरू आहे आणि सगळीकडे गोडाधोडाचे पदार्थही बनतायत। आज तुम्ही काय स्पेशल बनवणार आहात? आता गणेशोत्सव म्हटलं की घरी पाहुण्यांची रेलचर तर असणारच। हो। आणि बाप्पा समोर नैवेद्यासाठी सगळ्यात जास्त आणलं जाणारं फळ म्हणजे केळ। हो। बरोबर। आता ह्या केळ्यापासून काय पदार्थ बनवायचे हा प्रश्न आपल्याला कायमच असतो। अगदीच। म्हणूनच आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी खास केळ्यापासून तयार केला जाणारा अतिशय सरळ सोपा पद्धतीने तयार होणारा एक हलवा बनवणार आहोत। हो, केळ्याचा हलवा। केळ्याचा हलवा म्हणजे आपण जनरली बाकी मी दुधी भोपळ्याचा हलवा ऐकलेला आहे, गाजराचा हलवा ऐकलेला आहे, केळ्याचा हलवा कसा असतो? आणि ह्याच्यात आपण अतिशय मिनिमल इन्ग्रेडियंट्स अच्छा आणि झटपट होणारी तयारी सुरू करूया। अगदीच, चला तर तयारी करूया। येस, तर आपली तयारी झालेली आहे। कुठून सुरुवात करणार? पहिले तर सर्वप्रथम आपण इथे 6 केळ्यांची प्युरी तयार करून घेतली आहे। ओके, बरोबर। त्याचबरोबर आपण थोडासा गूळ घेतलाय, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी, आणि याचा जो की इन्ग्रेडियंट आहे हलव्याचा तो म्हणजे आपला आजचा स्टार गोवर्धन घी। येस, चला तर आपण तिथूनच सुरुवात करणार। येस, सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आता हलवा आहे म्हटल्यावरती तूप तर हवं चांगलं। अगदीच। यात आपण वापरतोय गोवर्धन तूप, जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनवलेलं आहे। त्यामुळे या गणेशोत्सवात तुम्ही सुद्धा गोवर्धन तूप घरी आणा आणि तुमचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा। साधारणपणे एक 4 चमचे तूप घेतोय आपण इथे, आणि तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ही जी केळ्याची प्युरी करून घेतली आपण ही आता आपण ओके, आणि आता मंद आचेवरती जवळपास एक 5 ते 6 मिनिटं आपण ही जी केळ्याची प्युरी आहे ही आपण पूर्णपणे याच्यात शिजवून घेणार आहोत। बरोबर आहे। हे जे तूप आहे हे पूर्णपणे ऍब्झॉर्ब होईल या प्युरीमध्ये। बरोबर आहे। आता हे सगळं करत असताना जर आपलं तूप प्युअर नसेल, आपल्या तुपामध्ये इम्प्युरिटी असेल, तर नेहमी लक्षात ठेव तुपापासून बनणाऱ्या पदार्थांपासून तूप सहज वेगळं होत नाही। ओके, बरोबर। तुपाची ही खासियत आहे की तूप इमल्सिफाय होतं। अच्छा, आणि गोवर्धन घी या सगळ्यासाठी अतिशय उत्तम आहे। केक असतील, कुठच्याही पद्धतीचे हलवे असतील, किंवा अगदी साध्या मसाल्या भाताची फोडणी असेल, उत्तम तुपाचा खमंग सुवास आपल्या जेवणाला नक्की येणार। इथेही दरवळायला लागलाय हळूहळू। येस, आणि इथे आता तू बघू शकतेस हळूहळू हे सगळं तूप या केळ्याच्या प्युरीमध्ये ऍब्झॉर्ब होत आहे। बरोबर। हे होतंय तोपर्यंत आपण ह्याला जो गोडवा देणार आहोत तो आपण गुळाचा देणार आहोत। आणि त्याच्यासाठी आपण एका पॅन मध्ये थोडासा इथे गुळाचा पाक तयार करून घेऊया। ओके, आणि त्याच्या हेल्थ सुद्धा आली 100%। थोडंसं पाणी घेऊया आपण, साधारण एक 100 मिलीलिटर पाणी घेतोय आपण। आणि त्याच्यात जवळपास 1 वाटी गुळ आपण वापरणार आहोत। ओके, ठीक आहे। अगदी मस्त केळं आणि तूप एकजीव झालेलं आहे। येस, आणि तू बघू शकतेस की बघ हे पॅनला पूर्णपणे बाहेर पडतंय। बरोबर, म्हणजे जराही चिकटत नाहीये कुठेही। याचा अर्थ असा आहे की केळं आता पूर्णपणे शिजलेलं आहे। एकीकडे आता आपण हा जो गुळाचा पाक तयार केलाय तो बघू शकतेस तोही आता छान तयार झालाय। सो ही अतिशय योग्य स्टेज आहे। या स्टेजला आता आपण पाक हा ह्याच्यात घालणार आहोत। ओके, आणि हा पाक सुद्धा आता आपण या केळ्यामध्ये पूर्णपणे ऍब्झॉर्ब करणार आहोत। ओके, आता तू बघू शकतेस की पूर्णपणे एक गोळा झालेला जो केळं आणि तुपाचं मिश्रण होतं ते आता पुन्हा एकदा डिसेंटिग्रेट होतंय आणि त्या पाकामध्ये पूर्णपणे ते मिक्स होतंय। बरोबर। आता आपण ह्या पाकात छान पद्धतीने शिजवणार आहोत। पुन्हा याच्यात आपल्याला तूप घालायचंय। तू बघू शकतेस आता तो पाक जो आहे तो छान पूर्णपणे त्या केळ्याच्या प्युरीमध्ये मिक्स झालेला आहे। बरोबर। पुन्हा एकदा पॅन पूर्णपणे सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता या स्टेजला आपण पुन्हा एकदा गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आपल्या महाराष्ट्राचं लाडकं गोवर्धन घी याच्यामध्ये
वाव, थोडं थोडं करून घालणार आहोत. मस्त. आता जसं तूप जास्त असलेले डेझर्ट्स खाल्ल्याने शुगर वाढत नाही. जबाबदारीने सांगतोय मी, शुगर वाढत नाही. आणि आता सुगंधही खूप छान यायला लागलेला आहे. असं तू बघू शकतेस, हा हलवा खऱ्या अर्थाने आता तुपात तरंगायला लागलेला आहे. खरंय. ओके. आणि ह्या स्टेजला आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालणार आहोत. वाव, मस्त. आणि कुठचाही हलवा किंवा मिठाई म्हटली की ड्रायफ्रूट आवर्जने आलेच. सो ड्रायफ्रूट याच्यामध्ये आपल्या श्रद्धेनुसार घालायचे आहेत. श्रद्धेनुसार म्हणजे अजून थोडे झाले पाहिजेत. हरकत नाही. वाव. तर आपण छान थंड करूया. एका मोल्डमध्ये साच्यामध्ये घालून याचे पीसेस तयार करूया. वाव. किंवा डायरेक्ट वाटीमध्ये ड्रायफ्रूट घालून गरमागरम सुद्धा सर्व करता येईल. येस, दोन्ही वेने आपण सर्व करू शकतो. येस. अशा पद्धतीने बनाना हलवा म्हणजेच केळ्याचा हलवा तयार आहे आणि बाप्पाला नक्की आवडेल. नक्कीच, कारण दिसतोय खूप सुंदर आणि टेम्पटिंग तर असणारच आहे. नक्कीच. आणि मुळात करायला सुद्धा सोपा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी रेसिपी तुम्ही केलेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि गणेशोत्सवासाठी तुम्हाला गोवर्धन कडून एक छोटीशी भेट. थँक्यू. आता वेळ झालेली आहे सोसायटी कडकदस चहा घेण्याची. चहा सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.